स्टार प्रवाह वाहिनीवरील पिंकीचा विजय असो या मालिकेतील आजच्या भागात सपकाळ मॅडम आणि सपकाळ साहेब सगळ्यांचा निरोप घेऊन घरी निघालेले असतात. तेव्हा सपकाळ साहेब त्यांच्या बायकोला म्हणतात, चला निघायचं ना. त्यावर त्या म्हणतात हो हो, आणि मग वळून त्या पिंकीला म्हणतात, तुझ्यासारखी लेक प्रत्येक घरात जन्माला येऊ. ते ऐकून पिंकीच्या वडिलांना खूप अभिमान वाटतो, पण सुशिलाचा चेहरा मात्र इथे पडलेला असतो. 1 मिनिट थांब असं म्हणत त्या त्यांच्या पर्समध्ये काहीतरी शोधायला लागतात. पर्समधून एक बॉक्स काढून पिंकीच्या हातात त्या देत म्हणतात, हे घे. ते पाहून पिंकी म्हणते, अहो हे काय, नको नको. त्या आग्रह करत तिला म्हणतात, नको नको काय, अगं घे. पिंकी तो बॉक्स घेत त्यांच्या पाया पडते. त्या तिला आशीर्वाद देतात, पण इकडे त्यांचा फोन सारखा वाजत असतो. ते पाहून धनंजय त्यांना म्हणतो, तुम्हाला उशीर होत असेल ना. नाही म्हणजे तुमचा फोन सारखा वाजतोय म्हणून म्हटलं. त्यावर त्या म्हणतात, अहो हे तुमच्या सुनबाईंचे प्रताप आहेत. ते ऐकून सगळेजण त्यांच्याकडे प्रश्नांकित नजरेने पाहायला लागतात. सुशिला एकदम त्यांना विचारते, का काय झालं. त्यावर त्या म्हणतात, अहो काही घाबरण्याचं कारण नाही आहे, उलट चांगली बातमी आहे. साहेबांच्या PR टीमचे सारखे मेसेजेस येत आहेत. म्हणजे कसं आहे, घरच्या कामातून वेळ मिळाला की मी हे कामसुद्धा पाहते. आणि आता PR टीमच्या मेसेजेसबरोबर बचत गटांचे सुद्धा मेसेजेस येत आहेत. आणि मग त्या वळून पिंकीला म्हणतात, सुनबाई तुमची #पंगत एकदम कामाला आली बरं का. अगं तू काढलेले फोटो आणि साहेबांचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. साहेबांच्या PR टीमचं सुद्धा असं म्हणणं आहे की योगायोगानं का होईना पण जनमानसात आपली प्रतिमा उंचावली आहे, तेही कोणताही मोठा इव्हेंट न करता. आणि मग त्या सुशिलाकडे पाहत म्हणतात, आणि हे सर्व शक्य झालं ते तुमच्या सुनबाईंमुळे. त्यावर पिंकी एकदम त्यांना विचारते, म्हणजे मॅडम तुम्ही साहेबांच्या कामात त्यांना हेल्प करता. त्यावर सपकाळ साहेब म्हणतात, हो म्हणजे त्यांच्याशिवाय आमचं पानही हलत नाही असं म्हटलं ना तरी हरकत नाही. नवरा आणि बायको ही संसाराच्या रथाची 2 चाकं असतात. हे फक्त भाषणात किंवा प्रवचनात बोलून काय फायदा, ते प्रत्यक्षात अंमलात आणलं तर त्याचा उपयोग. त्यांचं ते बोलणं ऐकून पिंकी आणि युवराज एकमेकांकडे चोरून चोरून पाहायला लागतात. सपकाळ साहेब पुढे म्हणतात की यापुढे मी असं म्हणेन की पुरुषांनी बायकांना सांगण्यापेक्षा बायकांनी स्वतःच पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे. बरोबर ना गजराजराव. त्यावर गजराज मान हलवत म्हणतात, हो म्हणजे स्त्री सबलीकरण हे व्हायलाच हवं आणि आम्ही त्याचं नेहमीच समर्थन करत आलो आहे. काय सुशिला देवी. त्यावर सुशिला म्हणते, हो म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, पण साहेबसुद्धा मला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाहीत. ते ऐकून सपकाळ मॅडम सुशिलाला म्हणतात, पण ताई तुम्ही युवराज आणि पिंकीचं लग्न लावलत ना, हा खूप चांगला निर्णय घेतलात. तुम्ही समाजासमोर एक नवीन आदर्श घालून दिलायत. मग चेहऱ्यावर खोटं खोटं हास्य आणत सुशिला म्हणते, हो ना. मग सपकाळ साहेब गजराजला म्हणतात, अहो गजराजराव तुमची सून म्हणजे 100 नंबरी सोन आहे. मी तर असं म्हणेन की या आमदारकीच्या निवडणुकीला तुम्ही तिलाच उभी करा. त्यांचं ते बोलणं ऐकून सगळ्यांना धक्का बसतो, पण पिंकी आणि पिंकीच्या वडिलांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद पसरतो. गजराजला चिडवण्यासाठी मुद्दाम म्हणून सुशिला खुश झाल्याचं नाटक करत सपकाळ साहेबांना म्हणते, अहो सपकाळ साहेब तुम्ही कसं अगदी मनातलं बोललात बघा. साहेब तिला आपली सून नाही तर आपली लेकच मानतात, हो की नाही हो जावई बापू. त्यावर खोटं खोटं हसत धनंजय म्हणतो, हो. मग गजराज सपकाळ साहेबांना विचारतात, मग साहेब कधी बसायचं आपण चर्चेसाठी नीती ठरवायला. आणि मग ते वळून धनंजयला म्हणतात की साहेबांच्या ड्रायव्हरला सांगा की आता साहेब रात्री जेवूनच निघतील. ते ऐकून सपकाळ साहेब म्हणतात की नाही नको, आपण ठरवू नंतर, आत्ता आम्हाला निघायला हवं. आणि असं बोलत त्या सगळ्यांचा निरोप घेऊन ते दोघं तिथून निघतात. सपकाळ साहेब तिथून गेल्यानंतर महादेव सगळ्यांचा निरोप घेत म्हणतात की चला आता आम्ही पण निघतो. तितक्यात नीरी युवराजकडे पाहत म्हणते, जिजू एक सेल्फी. पण तिला काहीही उत्तर न देता युवराज महादेवना म्हणतो, ते सत्यादादाच्या गॅस एजन्सीच्या जागेसंदर्भात काही अडचणी निर्माण झाल्यात, त्या संदर्भात मला तुमच्याशी बोलायचं होतं. गणपतीनंतर मी तुम्हाला भेटतो, आता थोडी कामं आहेत, मी आहे आतमध्ये, असं म्हणत युवराज तिथून निघून जातो. तो निघून गेलेला पाहून नीरी थोडी नाराज होते. मग इशाऱ्यानेच महादेव तिला शांत व्हायला सांगतात. सुशिला महादेवना विचारते, प्रसाद घेतलात का तुम्ही. महादेव म्हणतात, हो. मग सुशिला त्यांना म्हणते, पुढच्या वेळेस येताना आधी सांगून येत जा. तिचं ते बोलणं ऐकून ते तिच्याकडे पाहतच राहतात. त्यावर ती म्हणते, नाही म्हणजे तशी खातिरदारी करता येईल ना. चला मग तुम्हाला पण आता उशीर होत असेल आणि तू पण निघ. त्यावर परत सगळेजण तिच्याकडे पाहायला लागतात. तेव्हा ती म्हणते, अगं म्हणजे तू बाहेरपर्यंत तरी सोडायला जाशील की नाही, तुझ्या माहेरची माणसं आहेत ना. मग सुशिलाच्या बोलण्याने दुखावलेले नीरी आणि महादेव त्या सगळ्यांचा निरोप घेतात आणि तिथून निघतात.
गेट बाहेर सत्यशील भाल्याला नीरी आणि महादेव काकांना घरी सोड असं सांगून तिथून निघून जातो. त्याप्रमाणे भाल्या आता दोघांची वाट बघत असतो. ते जवळ आल्यावर तो जोरात कॉमेडी करत ओरडतो, 10-10 रुपये 10-10 रुपये, बसा, नारळ विकून झालेले आहेत, आता हा भाल्या वरात सोडणार आहे. त्याचं ते बोलणं ऐकून त्या सगळ्यांना हसायला यायला लागतं. मग निघता निघता महादेव पिंकीला म्हणतात, पिंकी बाय, आज तुमचं कौतुक ऐकून खूप बरं वाटलं. त्यावर पिंकी त्यांना म्हणते, आज मी जे काही आहे ना ते तुमच्यामुळे आहे. तुमचे उपकार मी कधीच नाही फेडू शकणार पप्पा. ते ऐकून महादेवच्या डोळ्यात पाणी येतं. ते पाहून महादेवच्या चेहऱ्याला हात लावत पिंकी विचारते, माझ्या स्ट्रॉंग पप्पांच्या डोळ्यात पाणी? त्यावर महादेव तिला म्हणतात, बाप वरून कितीही वृक्ष दिसत असला ना तरी आतून तो आईसारखाच असतो. ते ऐकून हळवी होत पिंकी त्यांना मिठी मारते. इथे भाल्या परत ओरडायला लागतो, घाटवाडी स्टेशन 10-10 रुपये. मग महादेव भाल्याला विचारतात, काय रे भाल्या, माझी मस्करी करतोस? त्यावर भाला म्हणतो, तुम्ही तर धोंडे पाटलांचे व्याही. आणि मग तो हात जोडून त्यांना म्हणतो, महादू काका साहेब, आता तुम्ही बसता की तुम्हाला उचलून बसवू? त्यावर हसत हसत महादेव त्याला म्हणतात, भाल्या, तू काय बोलायला ऐकायचं नाहीस, पण तुला कशाला उगाच आमच्यामुळे त्रास, आम्ही आमचे जाऊ. त्यावर भाला म्हणतो, त्रास? जर मी तुम्हाला सोडलं नाही तर दादा मला सोडणार नाहीत, आणि सरपंच वहिनी तर या चिंपांजीची चिरफाड करून त्याला चिपाडच बनवून टाकतील. ते ऐकून परत सगळेजण हसायला लागतात. पिंकी महादेवना विचारते, पण पप्पा आपली गाडी कुठे गेली? त्यावर महादेव तिला म्हणतात, अगं आत्या गावी गेली ना, तिच्याबरोबर पाठवून दिली. आणि मग ते भाल्याला म्हणतात, भाल्या, आम्ही येतो बरं तुझ्यासोबत, घाबरू नकोस, तुला ओरडा नाही बसणार. इथे युवराज हे सर्व दृश्य वरून त्याच्या खिडकीतून पाहत असतो. त्याला पाहून पिंकी विचार करते की पप्पांना आणि नीरीला सोडायला यांनीच सांगितलं असेल. काळजी आहे पण दाखवत नाहीत. पिंकीच्या भरलेल्या डोळ्यांकडे पाहून महादेव म्हणतात, आता काय करायचं तुमचं पिंकीबाई? त्यावर पिंकी विचारते, म्हणजे? महादेव म्हणतात, अहो तुमचं सासर तिथे वाळवंटात वगैरे असतं तर ठीक होतं, पण तुमचं सासर तर इथेच जवळ आहे, तरीही नेहमी तुमचे डोळे असे भरलेले. त्यावर पिंकी त्यांना म्हणते की तुम्ही फक्त सर्व काही ठीक असावं असे ब्लेसिंग्स द्या मला. महादेव तिला म्हणतात, ते तर कायमच तुमच्यासोबत आहेत. मग डोळ्यातले अश्रू लपवण्यासाठी पिंकी महादेवना म्हणते, पप्पा तुम्ही व्यवस्थित जा हां घरी, मला आता कामं आवरायची आहेत म्हणून मी आतमध्ये जाते. आणि असं म्हणत पिंकी आतमध्ये निघून जाते. पण पिंकीला असं आतमध्ये गेलेलं पाहून नीरीला संशय येतो. आणि इथे महादेव गाडीत बसत असताना नीरी त्यांना म्हणते, पप्पा माझं दीदीकडे जरा काम आहे, मी जाऊन येते पटकन. ती आतमध्ये गेल्यावर भाला महादेवना म्हणतो, बघा असं असतं तुमच्या धाकट्या मुलीचं, गाडी चालवायचा माझा सगळा मूड घालवून टाकला. त्यावर महादेव त्याला म्हणतात, ठीक आहे ना, असेल त्या बहिणीचं काहीतरी काम, आपण तोपर्यंत गप्पा मारू. इकडे पिंकी तिच्या खोलीसमोर येऊन रडत असते. तिच्या पाठोपाठ नीरीसुद्धा तिथे येते आणि नीरी तिला रडताना पाहते आणि तिच्या जवळ जात ती तिला हाक मारते, दीदे. पिंकी पटकन डोळे पुसत तिला विचारते, अगं नीरे, तू इथे कशी काय आलीस? काही विसरलीस का? त्यावर नीरी तिला म्हणते की आता मी विचारायचं आहे का तू स्वतः सांगणार आहेस? कशाला रडतेस? त्यावर पिंकी म्हणते, रडते? अगं नाही गं, ते माझ्या डोळ्यात धूळ गेली होती. नीरी म्हणते, हो ना, या वाड्यात खूपच धूळ आहे ना, इथली नोकर माणसं काही कामच करत नाहीत. मग पिंकी तिला म्हणते, अगं मी ते मगाशी पूजा करत होती ना, तर कदाचित माझ्या डोळ्यात कुंकूसुद्धा गेलं असेल. त्यावर नीरी तिला म्हणते, दीदे आता तुला जितकी कारणं द्यायची असतील ना तितकी कारणं तू दे, पण खरं कारण ऐकल्याशिवाय मी काय इथून हलणार पण नाही. मी काय तुला आत्ता ओळखत नाही, लहानपणापासून तुला ओळखते. आणि मग पिंकीचा हात आपल्या डोक्यावर ठेवत ती पिंकीला विचारते, आता मला खरं खरं सांग, काय लपवतेस तू आमच्यापासून? मग दोघीही बहिणी भावूक होतात आणि एकमेकांना मिठी मारून रडायला लागतात. पिंकी नीरीला म्हणते, मी तुला सगळं खरं खरं सांगते, पण तू आधी माझ्या खोलीत चल, इकडे कोणीतरी आपल्याला पाहिल. ते ऐकून नीरी वाड्यात जायला निघते. तसं पिंकी तिचा हात धरून तिला थांबवते आणि तिला विचारते, तिकडे कुठे चाललीस? नीरी म्हणते, अगं तुझी खोली तर वाड्यात आहे ना. पिंकी मनातल्या मनात विचार करते, आता हिच्यापासून लपवण्यात काही अर्थ नाही. आणि ती राहत असलेल्या खोलीकडे इशारा करत ती नीरीला म्हणते, नीरे माझी खोली तिकडे नाही, इकडे आहे. ते ऐकून नीरीला धक्का बसतो. मग पिंकी नीरीचा हात धरून खेचत तिला आपल्या खोलीत घेऊन जाते. आतमध्ये येत नीरी ती संपूर्ण खोली पाहते आणि पिंकीला विचारते, दीदे तू या खोलीत राहतेस, या अशा अडगळीच्या खोलीत? त्यावर पिंकी तिला होकारार्थी मान हलवत म्हणते, हो. नीरी विचारते, पण का? त्यावर पिंकी तिला म्हणते, सासूबाईंमुळे. आणि मग लग्नापासून घडलेले सर्व प्रसंग ती नीरीला सांगते. कशा प्रकारे सुशीलाने युवराजपासून तिला लांब ठेवलं हेही ती तिला सांगते. ते सर्व ऐकून नीरीला खूप वाईट वाटतं. आणि मग ती पिंकीला विचारते,
पण हे सर्व तू आम्हाला का नाही सांगितलं? एवढं परकं समजतेस का आम्हाला? त्यावर पिंकी म्हणते, परकं नाही समजत, पण पप्पांची तब्येत ठीक नसल्यामुळे म्हणून मी कधीच हे सांगितलं नाही. आणि मग दोघीही बहिणी भावनाविवश होऊन एकमेकींच्या गळ्यात पडून रडायला लागतात. आणि यावर हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहात. नीरी पिंकीला म्हणते, चल दीदे बॅग भर, आपण आपल्या घरी जाऊया. मी आता हे सगळं प्रकरण पप्पांना आणि समीर साहेबांना सांगून टाकणार आहे. त्यावर पिंकी खूप घाबरते आणि तिला अडवण्याचा प्रयत्न करते, पण नीरी तिचं काही ऐकत नाही आणि ती फोन करते. दुसऱ्या दिवशी इथे युवराज आपल्या गाडीला सजवत असतो, तेव्हा नीरी आणि पिंकीही तिथून जात असतात. युवराज जवळ पोहोचताच नीरी त्याच्याकडे रागाने पाहायला लागते. आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी आणि अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी पाहत रहा आणि सबस्क्राईब करा सॅन्सा एंटरटेनमेंट. आणि हो, टिंग टिंग घंटी वाजवायलाही विसरू नका.